गुड मॉर्निंग. अल्कोहोल, फिनॉल, इथर या चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत क्लासिफिकेशन, मेथड ऑफ प्रिपरेशन या गोष्टी बघितल्या. आता आपण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत. अल्कोहोल आणि फिनॉल मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये जर स्ट्रक्चरकडे व्यवस्थित बघितलं तर दोन पार्ट्स दिसतात. एक असतो अल्किल पार्ट किंवा अरिल पार्ट आणि दुसरा असतो हायड्रॉक्सिल ग्रुप. तर हा हायड्रॉक्सिल ग्रुप हा अल्कोहोल आणि फिनॉल मधला मुख्य फंक्शनल ग्रुप आहे आणि त्यामुळे अल्कोहोल आणि फिनॉलच्या ज्या काही प्रॉपर्टीज असणार आहेत त्या पूर्णतः या हायड्रॉक्सिल ग्रुपवर अवलंबून असणार आहे. आणि जो दुसरा पार्ट आहे अल्किल किंवा अरिल ग्रुप, त्या ग्रुपमुळं या प्रॉपर्टीज मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होणार आहे, मॉडिफिकेशन होणार आहे. परंतु मुख्य प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या OH ग्रुपशी रिलेटेड असणार आहेत. भविष्यात आपण ज्या रिॲक्शन बघणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा एक जाणवेल की CO बॉन्ड आणि OH बॉन्ड हे जे दोन बॉन्ड आहेत याच्या भोवतीच आपल्या सगळ्या रिॲक्शन फिरणार आहे. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये बॉइलिंग पॉइंटचा जर विचार केला, बहुतांश जे मूळ अल्कोहोल आहेत किंवा फिनॉल आहेत ते लिक्विड आहेत, त्याच्यामुळे आपण बॉइलिंग पॉइंट बद्दल बोलतोय. जसं जसा कार्बन नंबर वाढत जातो तसं तसा बॉइलिंग पॉइंट वाढत जातो. त्याला कारण असतं की जसे जसे नंबर ऑफ कार्बन त्याच्यामधले वाढतील तसं वॅन्डर वॉल्स फोर्सेस म्हणजे त्या त्या ऍटमचा एकमेकाशी असणारं इंटरॅक्शन हे वाढत जातं आणि बॉइलिंग पॉइंट वाढत जातं. बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ब्रँचिंग ऑफ कार्बन. कार्बन चेन मध्ये जर ब्रँचिंग झालं म्हणजे N च्या ऐवजी आयसो झाला तर तो आयसो डेरिव्हेटिव्हचा बॉइलिंग पॉइंट हा कमी असतो. कारण वॅन्डरवॉल फोर्सेस ऍक्शन मध्ये येण्यासाठी तुम्हाला एक युनिफॉर्म सरफेसची गरज असते आणि ज्यावेळेस ब्रँचिंग होतं त्यावेळेस ती लिंक त्याची तुटते किंवा ते फोर्सेस थोडेसे वीक होतात आणि जे वीक फोर्सेस असतात तो मॉलिक्यूल सहजासहजी बॉईल होऊ शकतो किंवा सॉलिड असेल तर मेल्ट होऊ शकतो. याला स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप असं म्हणतात. भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा मोठ्या मॉलिक्युल्सची स्ट्रक्चर आणि ऍक्टिव्हिटी शिकाल त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की कार्बन ऑक्सिजन बॉन्ड कसा आहे, ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड कसा आहे, किंवा 1 नंबरचा कार्बन आणि 3 नंबरच्या कार्बनवरचा हायड्रोजन याच्यामध्ये काही इंटरॅक्शन आहे का, OH ग्रुपमध्ये आणि दुसऱ्या एखाद्या हायड्रोजन मध्ये कोणत्या प्रकारचं इंटरॅक्शन आहे, हे वॅन्डरवॉल फोर्सेस आहेत का, हायड्रोजन बॉन्डिंग आहेत का, याच्यावरनं त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ठरतात. आता इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे OH ग्रुप हा जो आहे हा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करतो. इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय की दोन शेजारच्या मॉलिक्युल मध्ये, आणि इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय, एकाच मॉलिक्युल मध्ये जर दोन हायड्रोजन किंवा दोन ऑक्सिजन असतील तर त्या ऑक्सिजन मध्ये आणि हायड्रोजन मध्ये जी इंटरॅक्शन होईल त्याला इंट्रा मॉलिक्युलर म्हणजे घरातल्या घरात, आणि इंटरमॉलिक्युलर म्हणजे शेजारी शेजारी, एक घर सोडून दुसऱ्या घरातल्या व्यक्तीबरोबरचं इंटरॅक्शन. तर हा इंटर आणि इंट्रा मधला फरक लक्षात ठेवायचा. फिनॉल आणि अल्कोहोल मध्ये हा जो OH आहे हा जो ऑक्सिजन असतो त्याच्यावर 2 इलेक्ट्रॉन पेअर आपण सांगितलंय की अनशेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर असतं. मग ह्याच्यावरचा इलेक्ट्रॉन अनशेअर्ड आणि हायड्रोजन यांच्यामध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग असतं, त्याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल जरी असला तरी वॉटर मॉलिक्यूल मध्ये आपण काल म्हटलं की H+ आणि OH- असे आयन तयार होतात, आणि हा जो ऑक्सिजन असतो त्याच्यावरच्या 2 इलेक्ट्रॉन पेअर ज्या असतात त्याच्यामुळं शेजारच्या हायड्रोजन बरोबर त्याचा एक प्रकारे वीक बॉन्डिंग तयार होतं, ते हायड्रोजन बॉन्डिंग असतं. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर हायर. कशामुळं, तर या प्रकारच्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. तर हायड्रोकार्बन, इथर, हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन हे सारे अल्कोहोलच्याच प्रकारचे कंपाऊंड असतात. म्हणजे आपण असं बघितलं की हायड्रोकार्बनचा एक हायड्रोजन जर आपण रिप्लेस केला हायड्रॉक्सिल OH ग्रुपनं तर आपल्याला अल्कोहोल किंवा फिनॉल मिळतो. परंतु तुम्ही जर बॉइलिंग पॉइंट कम्पेअर केले तर फिनॉल आणि अल्कोहोलचे बॉइलिंग पॉइंट हे खूप जास्त असतात तुमच्या पॅरेंट हायड्रोकार्बन पेक्षा. उदाहरणार्थ इथेनॉल आणि प्रोपेन ह्यांचं मॉलिक्युलर वेट साधारण सारखंच आहे, त्यांच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहेत
2 आहेत आणि प्रोपेन मध्ये 3 आहे, परंतु त्यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे प्रोपेन इज अ गॅस आणि इथेनॉल इज अ लिक्विड विथ 78 डिग्री सेंटीग्रेड बॉइलिंग पॉइंट. म्हणजे प्रोपेनचा बॉइलिंग पॉइंट असेल साधारणपणे 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेड आणि इथेनॉलचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 78 डिग्री सेंटीग्रेड. हे का घडलं? बिकॉज देर इज हायड्रोजन बॉन्डिंग इन्व्हॉल्ड इन द इथेनॉल मॉलिक्यूल. तर हा OH ग्रुपचा प्रभाव आहे, हा लक्षात ठेवायचा. इथेनॉलचा मॉलिक्युलर मास किती आहे? 46 आणि बॉइलिंग पॉइंट आहे 351 डिग्री केल्विन म्हणजे 78 डिग्री सेंटीग्रेड. डिग्री सेंटीग्रेड आणि डिग्री केल्विन मध्ये 273 इतक्या अंकांचा फरक असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. नंतर मिथॉक्झिमिथेन म्हणजे डायमिथिल इथर, याच्यामध्ये पण 2 कार्बन आहेत, 1 ऑक्सिजन आहे. इथेनॉल मध्ये पण 2 कार्बन आणि 1 ऑक्सिजन आहे, 6 हायड्रोजन आहेत दोन्हीकडे पण. परंतु बॉइलिंग पॉइंट किती झाला त्याचा? 248. परंतु डायमिथिल इथरचा बॉइलिंग पॉइंट हा इथेनॉल पेक्षा खूप कमी. तेच जर प्रोपेन बघितलं तर प्रोपेन मध्ये सुद्धा मॉलिक्युलर मास साधारण 44 आहे, 3 कार्बन आहेत, 8 हायड्रोजन आहेत, परंतु त्याचा बॉइलिंग पॉइंट मात्र 231 डिग्री केल्विन आहे. म्हणजे तुमच्या इथेनॉल पेक्षा जवळपास 120 डिग्री केल्विन कमी आहे. मिथॉक्झिमिथेनचा म्हणजे डायमिथिल इथरचा बॉइलिंग पॉइंट इथेनॉल पेक्षा 100 डिग्री केल्विन कमी आहे. हे का आहे? कारण इथेनॉल मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे इथेनॉलचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. पुढची फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी मध्ये काय होतं की एखादा मॉलिक्यूल वॉटरमध्ये जर आपण सोल्युबल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जर होणार असेल तर ते सहजासहजी सोल्युबल होतात. आणि सोल्युबल आणि मिसिबल या 2 शब्दामधला फरक लक्षात घ्या. ज्यावेळेस एखादं सॉलिड एखाद्या लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह होतं त्याला आपण सोल्युबल म्हणतो, आणि जेव्हा 2 लिक्विड एकमेकांमध्ये एकजीव होतात त्याला आपण मिसिबल म्हणतो. म्हणजे मिसिबल आणि सोल्युबल हे साधारणपणे एकाच अर्थाचे शब्द आहेत, परंतु टेक्निकली when solid is dissolved in liquid then it is called soluble and when liquid is dissolved in liquid then it is called miscible. तर या ठिकाणी काय होतं? हायड्रोजन बॉन्डिंग, अल्कोहोल मधलं हायड्रोजन बॉन्डिंग आणि तुमचा वॉटर सोल्युशन याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स तयार होतात आणि त्यामुळं चांगली सोल्युबिलिटी मिळते. इथेनॉल इज मिसिबल इन वॉटर इन ऑल प्रपोर्शन. म्हणजे तुम्ही कितीही इथेनॉल टाकलं पाण्यामध्ये तरी देखील ते एकजीव होतात, मिसिबल होतात. सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन साइज ऑफ अल्किल और अरिल ग्रुप. हे का होतं? कारण अल्किल आणि अरिल ग्रुप हे हायड्रोकार्बन आहेत आणि दे आर हायड्रोफोबिक. फोबिक म्हणजे दूर जाणारे, त्याच्यामध्ये मिक्स न होणारे. हायड्रोकार्बन आहे, समजा उदाहरणार्थ तुमचं तेल, पूर्ण कुठलंही पेट्रोल, डिझेल, रॉकेल किंवा ऑइल, हे सगळे हायड्रोकार्बन आहेत. आणि मग हे हायड्रोकार्बन मध्ये जर तुम्ही पाणी टाकलं तर तुम्हाला लगेच 2 वेगवेगळे लेयर दिसतील. वाय? बिकॉज द हायड्रोकार्बन पार्ट इज अ हायड्रोफोबिक ग्रुप, तो पाण्यामध्ये मिक्स होत नाही. म्हणून जर समजा अल्कोहोल मध्ये तुम्ही जास्त नंबर ऑफ कार्बनचा अल्कोहोल घेतला तर तो अल्कोहोल पाण्यामध्ये मिसिबल होणार नाही. परंतु जो छोटा कार्बनचा अल्कोहोल आहे, उदाहरणार्थ मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल, हे सगळे पाण्यामध्ये सोल्युबल होतील. आता पुढचा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे केमिकल रिएक्शन्स. अल्कोहोल हे व्हर्सटाईल कंपाऊंड आहे असं म्हटलं जातं. व्हर्सटाईल म्हणजे काय? ते ज्याला आपण एम्फोटेरिक म्हणू शकतो, की ते ऍसिडिक पण आणि बेसिक पण अशा दोन्ही पद्धतीने रिएक्शन करू शकतात. म्हणजे दे कॅन ऍक्ट ऍज अ न्यूक्लिओफाईल और दे कॅन ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोफाईल. आपण जे म्हटलं होतं की त्याच्यामध्ये CO आणि OH असे 2 बॉन्ड आहेत आणि या 2 बॉन्ड भोवती सगळी केमिस्ट्री त्याची फिरणार आहे. द बॉन्ड बिटवीन OH इज ब्रोकन व्हेन अल्कोहोल रिएक्ट्स ऍज न्यूक्लिओफाईल. म्हणजे न्यूक्लिओफाईल म्हणून जर उपयोग करून घ्यायचा असेल आपल्याला अल्कोहोलचा तर आपल्याला OH हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. मग काय होईल? ROH प्लस कार्बन गिव्स यू ROH प्लस
कनेक्टेड टू कार्बन. आणि मग तो हायड्रोजन त्या कॉम्प्लेक्स मधनं निघून गेला की त्याला ROC असं इथर टाइप ऑफ कंपाऊंड मिळेल तुम्हाला. तुम्ही पुढे प्रिपरेशन ऑफ इथर्स मध्ये हे रिएक्शन बघणार आहात. ह्याला काय म्हणायचं, अल्कोहोल इज ऍक्टिंग एज अ न्यूक्लिओफाईल. कारण ऑक्सिजनवर 2 इलेक्ट्रॉन पेअर आहेत आणि त्या अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विल ऍक्ट एज अ न्यूक्लिओफाईल. दुसरा प्रकार आहे द बॉन्ड बिटवीन CO इज ब्रोकन. आणि त्यावेळेस मग CO बॉन्ड जर ब्रेक झाला तर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो. तो निघून जाणार, ऑक्सिजन पार्ट त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. मग हा जो इलेक्ट्रोफाईल आहे, हा इलेक्ट्रोफाईल एखाद्या न्यूक्लिओफाईल बरोबर रिॲक्ट होतो आणि तुम्हाला डिझायर्ड कंपाऊंड मिळतं. तर ह्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याला म्हटलं जातं कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन तयार होतं. आपण SN1 रिएक्शन मध्ये ती रिएक्शन बघितली होती की अल्कोहोल मधनं OH2 निघून जातो आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि त्यावर एक न्यूक्लिओफाईल अटॅक करून तुम्हाला डिझायर्ड कंपाऊंड मिळतो. क्लिव्हेज ऑफ OH बॉन्ड आणि CO बॉन्ड यावर तुमच्या 2 टाइप ऑफ रिएक्शन्स तुम्हाला अभ्यासायला आहे. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूल मध्ये कोणता ऍटम कोणत्या बॉन्डनं कनेक्ट केलेला आहे याकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला रिएक्शन कशी जाणार आहे याचा अंदाज येईल. पहिला पार्ट आहे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिव्हेज ऑफ OH बॉन्ड. आता OH बॉन्डची केमिस्ट्री तुम्ही समजून घ्यायची की ऑक्सिजन इज अ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. त्याच्यावर खूप इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, परंतु इट इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. मग तो काय करेल की ह्या OH बॉन्ड मधलं जे काही शेअरिंग केलेलं आहे इलेक्ट्रॉनचं ते स्वतःकडे ओढून घेईल आणि स्वतःवर एक निगेटिव्ह टाइप ऑफ चार्ज तयार करेल आणि हायड्रोजनला डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज देईल. आणि त्यामुळे काय होईल की OH बॉन्ड हा पोलर बॉन्ड तयार होईल आणि ज्या ठिकाणी अशी पोलॅरिटी येते त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी असते, केमिकल ऍक्टिव्हिटी असते. मग पहिली रिएक्शन सांगितली ऍसिडिटी ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स, रिएक्शन्स विथ मेटल्स. हा जो OH बॉन्ड मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आला त्यामुळं काय झालं की हा H त्याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो सहजासहजी निघून जाऊ शकतो. अशा प्रोटॉनला किंवा अशा हायड्रोजनला ऍसिडिक प्रोटॉन म्हटलं जातं. म्हणजे आपण ऍसिडच्या आणि बेसिसच्या व्याख्या करताना बघितलं होतं की जो मॉलिक्यूल H+ आयन देऊ शकतो दॅट इज ऍसिड. म्हणून अल्कोहोल आणि फिनॉल आर ऑल्सो ऍसिड. त्यांची स्ट्रेंथ काय आहे ते आपण पुढे पार्ट मध्ये बघणार आहोत. तर ह्या रिएक्शन्स विथ मेटल्स मध्ये अल्कोहोल आणि फिनॉल सोडियम, पोटॅशियम आणि अल्युमिनियम सारख्या मेटल्स बरोबर रिएक्ट करतात आणि अल्कॉक्साइड आणि फिनॉक्साइड मॉलिक्यूल तयार करतात आणि त्याचा बाय प्रोडक्ट असतो हायड्रोजन गॅस. कारण तुमचा अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे ROH. 2 molecules of ROH react with 2 molecules of sodium gives you 2 molecules of RONA, सोडियम अल्कॉक्साइड. RO हा जो ग्रुप आहे त्याला अल्कॉक्साइड ग्रुप असं म्हटलं जातं, प्लस हायड्रोजन. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मध्ये 6 molecules of tertiary butyl alcohol reacts with 2 molecules of aluminum metal gives you 2 CH3 thrice CO whole bracket thrice Al plus 3H2 म्हणजे अल्युमिनियम टर्शरी ब्युटॉक्साइड. आता हे सुद्धा रिएजंट आहेत. भविष्यामध्ये तुम्हाला हे सोडियम अल्कॉक्साइड, अल्युमिनियम टर्शरी ब्युटॉक्साइड, सोडियम फिनॉक्साइड, दिस बिकम्स बेसिक कंपाऊंड. हे लोक काय करतात, एखाद्या मॉलिक्यूल मधनं हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करण्याचं काम करतात. कारण यांच्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि हे जे मेटल आहेत सोडियम, अल्युमिनियम यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे तो जो ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे तो नेहमी स्वतःला स्टेबल करण्यासाठी एखादा हायड्रोजन शोधत असतो. म्हणून हे जे सोडियम अल्कॉक्साइड, इथॉक्साइड, अल्युमिनियम ब्युटॉक्साइड हे मॉलिक्यूल ऍज अ बेस म्हणून भविष्यामध्ये तुम्ही रिएक्शन मध्ये वापरणार आहात. 2 molecules of phenol plus 2 molecules of sodium gives you 2 molecules of sodium phenoxide plus hydrogen gas.
ज्या ठिकाणी गॅसेस मॉलिक्यूल बाय प्रोडक्ट म्हणून तयार होतात त्या रिएक्शन खूप चांगल्या असतात, कारण तुम्हाला तो प्रोडक्ट प्युअर करण्यासाठी कमी कष्ट लागतात. फिनॉल्स रिॲक्ट विथ ॲक्वेस सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म सोडियम फिनॉक्साईड. म्हणजे अल्कोहोल मधला जो OH आहे त्याच्यापेक्षा फिनॉल मधला OH जो आहे तो जास्त ऍसिडिक असतो. कसा ते आपण बघणार आहोत. हा जो फिनॉल मधला OH आहे हा सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट करतो, त्याचप्रमाणे सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन जे आहे त्याच्याबरोबर पण रिॲक्ट करतो आणि सोडियम फिनॉक्साईड आयन तयार करतो. अल्कोहोल्स आणि फिनॉल्स हे ऍसिडिक आहेत हे वरच्या गोष्टींमुळे सिद्ध होतं. अल्कोहोल आणि फिनॉल आर ब्रॉन्स्टेड ऍसिड. ब्रॉन्स्टेड म्हणजे काय की जो हायड्रोजन देऊ शकतो, एक H+ आयन तुमच्याकडून देऊ शकतो, त्याला म्हणायचं ब्रॉन्स्टेड ऍसिड. आणि ब्रॉन्स्टेड बेस मध्ये आपण काय बघितलं होतं की जो मॉलिक्यूल ज्याच्यावर अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्यानं जर कोणाकडनं प्रोटॉन घेऊ शकला, उदाहरणार्थ अमोनिया, NH3 मध्ये आपण पाहिलं की नायट्रोजनवर 2 लोन पेअर आपण दाखवतो, दॅट इज अ ब्रॉन्स्टेड बेस. म्हणजे असा ब्रॉन्स्टेड बेस जर अल्कोहोल किंवा फिनॉलच्या शेजारी आणला किंवा रिॲक्ट केला तर तुम्हाला एक त्या बेसचं आणि प्रोटॉनचं कॉम्प्लेक्स मिळतं, त्याला म्हटलं जातं कॉन्जुगेट ऍसिड. आणि जो उरलेला आहे अल्कोक्साइड आयन त्याला म्हटलं जातं कॉन्जुगेट बेस. आता ही कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस ही एक वेगळी कॉन्सेप्ट असते. म्हणजे या दोन मॉलिक्यूल मध्ये इकडचा हायड्रोजन तिकडे गेला की कॉन्जुगेट ऍसिडचं रूपांतर बेसमध्ये होतं आणि बेसचं रूपांतर ऍसिड मध्ये होतं. म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस हे एकमेकाला पूरक असतात. एकानं हायड्रोजन दिला की त्याचं बेसमध्ये रूपांतर होतं, दुसऱ्यानं बेसनं तो प्रोटॉन घेतला की त्याचं ऍसिडमध्ये रूपांतर होतं. हा एक कॉन्सेप्ट आहे केमिस्ट्री मधला, कॉन्जुगेट ऍसिड अँड कॉन्जुगेट बेस. त्यानंतर आहे ऍसिडिटी ऑफ अल्कोहोल्स. ऍसिडिटी ऑफ अल्कोहोल मध्ये आपण पाहिलं होतं की हा OH बॉन्ड जो आहे तो पोलर झालेला आहे, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि हायड्रोजन हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. मग काय होतं की ह्या OH बॉन्ड मध्ये पोलॅरिटी तयार होते आणि ज्यावेळेस त्या OH बॉन्डला CH2 C2H5 किंवा एखादा अल्केन ग्रुप आहे, तो अल्केन ग्रुप ज्यावेळेस जोडलेला असतो तो स्वतःकडचे इलेक्ट्रॉन इंडक्टिव्ह इफेक्टनं त्या ऑक्सिजनकडे देत असतो. ऑक्सिजनवरचे इलेक्ट्रॉन वाढत राहतात आणि त्यामुळे त्याची पोलॅरिटी कमी होते. आणि ही पोलॅरिटी कमी झाल्यामुळे धिस डिक्रीज इन द ऍसिडिक स्ट्रेंथ. म्हणजे जर समजा तुमच्या अल्कोहोलमध्ये जर खूप मोठे मोठे अल्किल ग्रुप जोडलेले असतील तर तो वीक ऍसिड असतो. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल इज अ बेटर ऍसिड, सेकंडरी अल्कोहोल इज अ मॉडरेट ऍसिड आणि टर्शरी अल्कोहोल इज अ वीक ऍसिड. कारण ऑक्सिजनची जी इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची ताकद आहे ज्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या बॉन्ड मधली, त्याच्या उलट इफेक्ट ह्या अल्किल ग्रुपमुळे दिला जातो. यांच्याकडनं इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे पाठवले जातात. तर हे सगळे इमॅजिनेशनचा पार्ट आहे की म्हणजे कार्बन कसा असेल, अल्किल ग्रुप त्याच्याकडे कसा इलेक्ट्रॉन देत असेल, मग ऑक्सिजनवर तर ऑलरेडी 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, मग हे कसं इलेक्ट्रॉनचं मोठं क्लाउड त्या ठिकाणी तयार होत असेल. हे सगळं इमॅजिनेशनचा पार्ट आहे आणि हे ज्याला इमॅजिन करता आलं त्याला या रिएक्शन्स सहजासहजी समजून घेता आले. अल्कोहोल्स आर वीकर ऍसिड दॅन वॉटर. आपण म्हटलं होतं की वॉटर इज अ एम्फोटेरिक मटेरियल, तो ऍसिड म्हणून पण काम करतो आणि बेस म्हणून पण काम करतो. मग अल्कोहोल मध्ये पण आपण असं बघतोय की O- झाला की तो बेस असतो आणि OH असला की तो ऍसिड असतो. मग हे दोघांमधलं कंपॅरिझन आपल्याला बघायचं की कोण मोठा ऍसिड आहे किंवा कोण मोठा बेस आहे. मग तुम्ही एक RO- असा बेस घ्यायचा, म्हणजे अल्कोहोल मधला एक हायड्रोजन तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट केला सोडियम हायड्रॉक्साईडनं किंवा एखाद्या दुसऱ्या बेसनं, मग तुम्हाला मिळाला RO-. दिस इज अ बेसिक कंपाऊंड. वाय? बिकॉज इट हॅज अ लोन इलेक्ट्रॉन पेअर, मायनस चार्ज आहे त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये टाकलं तुम्ही HOH, त्याला ऍसिड म्हटलंय, दॅट इज पाणी. वॉटर इज ऍक्टिंग ऍज ऍसिड ऍज वेल ऍज बेस. मग तुम्हाला काय तयार होईल? ROH इज अ कॉन्जुगेट ऍसिड आणि OH- इज अ कॉन्जुगेट बेस. म्हणजे RO- इज अ बेस आणि ROH इज अ ऍसिड, या जोडीला म्हणायचं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आणि HOH इज ऍक्टिंग ऍज ऍसिड अँड OH- इज ऍक्टिंग ऍज बेस,
या जोडीला म्हणायचं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. म्हणजे ज्या दोन मॉलिक्युल्स मध्ये एक हायड्रोजन शेअरिंग करताना इकडच्या बाजूने गेला किंवा तिकडच्या बाजूने गेला, तर ज्याच्या ऍसिडिसिटी आणि बेसिसिटी मध्ये फरक पडतो त्याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर असं म्हटलं जातं. या रिएक्शन मध्ये असं दिसतं की वॉटर इज बेटर प्रोटॉन डोनर. म्हणजे वॉटर काय करतो, त्याच्याकडचा एक प्रोटॉन बेसला देऊन टाकतो आणि म्हणून इट इज स्ट्रॉंगर ऍसिड दॅन अल्कोहोल. अल्कोक्साइड आयन इज अ बेटर प्रोटॉन ऍक्सेप्टर दॅन हायड्रॉक्साइड आयन. म्हणजे हायड्रॉक्साइड आयन जे आहे त्याच्यापेक्षा अल्कोक्साइड आयनची प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करण्याची ताकद जास्त आहे, म्हणून अल्कोक्साइड आर स्ट्रॉंगर बेसिस. सोडियम इथॉक्साइड सारखा कंपाऊंड हा बेस म्हणून वापरला जातो अनेक रिएक्शन मध्ये. सोडियम इथॉक्साइड इज अ स्ट्रॉंगर बेस दॅन सोडियम हायड्रॉक्साइड. कारण काय असतं, त्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असतो O-H+, आणि आयोनिक कंपाऊंड्स आर ऑलवेज स्ट्रॉंगर. त्यांच्यामधली रिएक्शन करण्याची कॅपॅसिटी ही नेहमी जास्त असते. अल्कोहोल्स ऍक्ट एज ब्रॉन्स्टेड बेसिस ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन ऑक्सिजन. ब्रॉन्स्टेड बेस म्हणजे काय की तुमच्याकडे जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील आणि त्या जर तुम्ही शेअर करू शकत असाल तर त्याला ब्रॉन्स्टेड बेस म्हणतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. तुम्ही जर या तीनही ऍटम्स कडे बघितलं तर याच्यावर नायट्रोजनवर एक लोन पेअर असते, ऑक्सिजनवर 2 इलेक्ट्रॉन पेअर असतात आणि सल्फरवर 2 इलेक्ट्रॉन पेअर असतात. म्हणून हे दीज ऍक्ट ऍज अ ब्रॉन्स्टेड बेसिस. म्हणजे लेविस ऍसिड आणि ब्रॉन्स्टेड बेस ही कॉन्सेप्ट तुम्हाला 11वीची पुन्हा एकदा वाचावी लागेल, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण लेविस ऍसिड आणि ब्रॉन्स्टेड बेस मध्ये काय शिकलो होतो. पुढचं पार्ट आहे ऍसिडिटी ऑफ फिनॉल्स. आता आपण बघितलं की अल्कोहोल आणि फिनॉल हे ऍसिडिक आहेत. मग आता याच्या जर रिएक्शन करून बघितल्या मेटल बरोबर, सोडियम, अल्युमिनियम अशा मेटल बरोबर किंवा सोडियम हायड्रॉक्साईड सारख्या रिएजंट बरोबर जर रिएक्शन करून बघितली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फिनॉक्साइड आयन्स मिळतात. हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे फिनॉल मधला हा डायरेक्टली sp2 हायब्रिडाइज कार्बनला जोडलेला आहे आणि हा sp2 ला जोडलेला असल्यामुळं त्या C आणि O मध्ये एक डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं. ह्या डबल बॉन्ड कॅरेक्टर मध्ये तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो आणि म्हणून याचा त्याच्या रिएक्टिव्हिटीवर फरक पडतो. sp2 हायब्रिडाइज कार्बन ऑफ बेन्झीन रिंग ऍक्ट्स ऍज एन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. म्हणजे ही जी बेन्झीन रिंग आहे ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. तुम्ही जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहिलं तर CO बॉन्ड मध्ये डबल बॉन्ड तयार केला जातो आणि तो इलेक्ट्रॉन सगळीकडे रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या साहाय्यानं डिलोकलाइज करून तुम्हाला 5 प्रकारचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर पुस्तकामध्ये दाखवलेले आहेत. आणि ह्यामुळं काय होतं की द हायड्रॉक्सिल ग्रुप इन फिनॉल being a sp2 hybridized carbon and benzene being a electron withdrawing group. Charge distribution in phenol molecule as depicted its resonance structure causes oxygen of OH group to be positive. म्हणजे हा जो डिलोकलाइज तुम्ही करताय याच्यावरचा डबल बॉन्ड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यामुळं ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि हा पॉझिटिव्ह चार्ज रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये कसा दाखवायचा हे तुम्हाला पुस्तकातल्या 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये दाखवलेलं आहे. फिनॉल्स आर स्ट्रॉंगर ऍसिड दॅन अल्कोहोल अँड वॉटर. हे असं का होतं, कारण हा जो H आहे तुम्ही जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये बघितलं तर ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे आणि तो स्टॅबिलाइज करण्यासाठी तो सहजासहजी तुमचा हायड्रोजन लूज करू शकतो आणि तो लूज सहजासहजी करत आहे म्हणजे इट इज अ गुड ऍसिड. चांगल्या ऍसिडचं लक्षण काय असतं, इट रिलीजेस द हायड्रोजन इझिली आणि फिनॉल इज रिलीजिंग द हायड्रोजन इझिली, दॅट इज वाय फिनॉल इज अ स्ट्रॉंगर ऍसिड. तर हे बेन्झीन रिंगचं स्ट्रक्चर, त्याच्या भोवती असणारं ऑक्सिजनवरच्या 2 लोन पेअर, त्या लोन पेअरचं डिलोकलायझेशन, त्यातून निर्माण होणारी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग कॅपॅसिटी ऑफ बेन्झीन रिंग, तयार होणारा डबल बॉन्ड, ऑक्सिजनवर येणारा पॉझिटिव्ह चार्ज आणि त्यामुळे हायड्रोजन रिलीज होण्यासाठी मिळणारी मदत, या सगळ्यांमुळे फिनॉल ऍक्ट्स ऍज अ स्ट्रॉंगर ऍसिड दॅन
अल्कोहोल अँड वॉटर. हे 2-3 कॉन्सेप्ट एकाच मॉलिक्युलला लागू करून तुम्हाला ते समजून घ्यायचं असतं. म्हणजे रेझोनेटिंग स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कॅपॅसिटी, पॉझिटिव्ह चार्ज असेल तर काय होणार आहे आणि हायड्रोजन कशा पद्धतीने रिलीज होणार आहे, ही 3-4 कॉन्सेप्ट एकाच मॉलिक्युलवर तुम्हाला ऍक्शन करून बघायची, मग तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळू शकेल. नाउ लेट अस एक्झामिन हाऊ कंपाउंड इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच टू अन अरोमॅटिक रिंग इज मोर ऍसिडिक दॅन अटॅच टू अल्किल और अरिल ग्रुप. म्हणजे आपल्याला फिनॉल आणि अल्कोहोल मधले कोण जास्त ऍसिडिक आहेत हे बघायचं. अल्कोहोल मध्ये काय असतं की ॲलिफॅटिक ग्रुप OH ला जोडलेला असतो आणि फिनॉल मध्ये अरोमॅटिक रिंग OH ला जोडलेली असते. अरोमॅटिक रिंग मध्ये काय असतं, हायर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ sp2 हायब्रिडाइज कार्बन. मग आपण मगाशी बघितलं की हा sp2 हायब्रिडाइज कार्बन असल्यामुळे तो त्या ठिकाणचा चार्ज डिलोकलाइज सहजासहजी करू शकतो आणि त्यामुळं OH बॉन्डला जास्तीत जास्त पोलर बनवू शकतो आणि त्यामुळं O- आणि H+ असं आयोनायझेशन करू शकतो आणि ह्या आयोनायझेशनमुळं H+ आयन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रिलीज होऊ शकतो फिनॉलच्या बाबतीमध्ये. अँड दॅट इज वाय फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. आता आपल्याला काय बघायचंय की स्टॅबिलिटी ऑफ अल्कॉक्साइड अँड फिनॉक्साइड आयन. म्हणजे ज्या मॉलिक्युल मध्ये बेन्झिन रिंगला एक ऑक्सिजन जोडलेला आहे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला म्हणतो आपण फिनॉक्साइड आयन. आता या ठिकाणी तुम्हाला 5 रिझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवलेले आहेत. द अल्कॉक्साइड आयन निगेटिव्ह चार्ज इज लोकलाइज्ड ऑन ऑक्सिजन अँड इन फिनॉक्साइड आयन द चार्ज इज डिलोकलाइज्ड. म्हणजे अल्कॉक्साइड आयन मध्ये काय होतं की निगेटिव्ह चार्ज जो आहे तो RO- त्या मायनस ऑक्सिजनवरच राहतो. परंतु फिनॉक्साइड मध्ये काय होतं की इट इज बिंग डिलोकलाइज्ड विथ 6 कार्बन ऍटम. म्हणजे तुमच्या पूर्ण बेन्झिन रिंगवर इथं बघा की 5 रिझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवलेले आहेत आणि डिलोकलायझेशन ऑफ दिस निगेटिव्ह चार्ज इन द रेझोनेटिंग स्ट्रक्चर मेक्स फिनॉक्साइड आयन मोर स्टेबल. म्हणजे आपण रेझोनन्स स्ट्रक्चर बघत असताना एक गोष्ट लक्षात घेतली होती की ज्या मॉलिक्युलचे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता येतात तो मॉलिक्युल जास्त स्टेबल असतो. तुम्ही जर सोडियम इथॉक्साइडचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायला गेलं तर त्याचं फक्त एकच स्ट्रक्चर असतं. परंतु तुम्ही जर फिनॉक्साइड आयनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायला गेले तर तुम्हाला 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला मिळतात किंवा काढता येतात. आणि म्हणून फिनॉक्साइड आयन जे आहे इट इज मोर स्टेबल दॅन अल्कॉक्साइड आयन. आता फिनॉल बरोबर सुद्धा त्यांनी कम्पेअर करून बघितलेलं आहे. देयर इज चार्ज सेपरेशन इन फिनॉल. Although there is charge delocalization in phenol, its resonance structure have charge separation due to which the phenol molecule is less stable. म्हणजे फिनॉल मध्ये काय होतं की OH हा पूर्ण तिथं हायड्रॉक्सिल ग्रुप असल्यामुळं प्लस आणि मायनस असे 2 चार्जेस त्या ठिकाणी येतात. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ऑक्सिजनवरचा इलेक्ट्रॉन पेअर CO बॉन्डवर डिलोकलाइज करता त्यावेळेस तिथं पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि तुम्हाला खाली बेन्झिन रिंगवर निगेटिव्ह चार्ज येतो. या प्लस आणि मायनस मुळे त्याची स्टॅबिलिटी कमी होते. परंतु फिनॉक्साइड आयन मध्ये तुमच्याकडे फक्त निगेटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज एकटाच डिलोकलाइज होतो, त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी ही जास्त असते. म्हणून फिनॉक्साइड आयन हे फिनॉल पेक्षा जास्त स्टेबल असतं. आता सबस्टिट्यूटेड फिनॉल मध्ये काय होतं की आपण प्लेन फिनॉल मध्ये बघितलं की ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आला, तो डिलोकलाइज झाला आणि मग फिनॉक्साइड आयन स्टेबल झाला. जेव्हा सबस्टिट्यूटेड फिनॉल असतं तेव्हा 2 गोष्टी घडतात. एक तर तुमचा जो सबस्टिट्यूटेड ऍटम असेल तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे कोण, नायट्रो ग्रुप असेल, COCH3 सारखा ऍसिटिल ग्रुप असेल. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे कोणते, अल्किल ग्रुप असू शकतात. तर ज्या वेळेस तुमच्या मॉलिक्युल मध्ये सबस्टिट्यूटेड फिनॉल मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतात त्यावेळेस ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर जास्त ऍक्टिव्हिटी दाखवली जाते. म्हणजे इफेक्टिव्ह डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज इन फिनॉक्साइड आयन व्हेन द सबस्टिट्यूशन इज ऑन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. म्हणजे आपण बघितलं होतं की क्लोरोबेन्झिनचं हायड्रॉक्सिलेशन करत असताना
जर तुम्ही ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप जोडला किंवा 2,4,6 नायट्रो ग्रुप अशा प्रकारचा सबस्टिट्यूटेड फिनॉल घेतला तर तुमची रिएक्शन खूप सोपी जात होती. का? कारण दिस ऑर्थो अँड पॅरा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आर मेकिंग दॅट फिनॉक्साइड आयन व्हेरी स्टेबल. याच्या उलट ज्यावेळेस तुमच्याकडे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असतात त्यामुळं फिनॉक्साइड आयन तयार होण्याची परिस्थिती कमजोर होते. इट डिक्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ दॅट ऍसिड. म्हणून ऑर्थो पॅरा सबस्टिट्यूटेड नायट्रो कंपाऊंड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन युअर इन केस ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. क्रिसॉल मध्ये काय आहे, 1 पोझिशनला OH आहे आणि 2 पोझिशनला CH3 आहे. म्हणजे हा टोल्युइनचा डेरिव्हेटिव्ह आहे. 2 फिनॉल असं त्याचं नाव आहे. परंतु तो जो 2 नंबरचा CH3 ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि त्यामुळं ज्या फिनॉक्साइड आयनवर निगेटिव्ह चार्ज आहे तो डिलोकलाइज होण्याच्या ऐवजी तुमच्या CH3 कडनं जास्तीचे इलेक्ट्रॉन बेन्झीन रिंगकडे दिले जातात आणि त्यामुळं तो निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज होण्यासाठी अडथळे निर्माण होतात आणि म्हणून क्रिसॉल इज अ लेस ऍसिडिक कंपाऊंड. हे ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष कागदावर क्रिसॉलचं स्ट्रक्चर काढाल, फिनॉक्साइडचं स्ट्रक्चर काढाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतात आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करतात. आता आपण काही इलेक्ट्रॉन डोनेटिंग सबस्टिट्यूटेड आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग सबस्टिट्यूटेड अशा अल्कोहोल्सचं आणि फिनॉल्सचं पीकेए म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ काढू. पीकेए व्हॅल्यू म्हणजे काय? इट इज अ लॉगॅरिथमिक व्हॅल्यू which indicates the acidity or basicity of that compound. The greater the pKa value, weaker is the acid. आणि weaker is the acid म्हणजे stronger is the base. हे एकमेकाला पूरक असतात. आपण Ka व्हॅल्यू बघितली होती बरोबर, Ka and Kb. Ka म्हणजे स्ट्रेंथ ऑफ ऍसिड, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड इज Ka बरोबर, आणि निगेटिव्ह टू द लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस इज Kb. जितका pKa व्हॅल्यू जास्त तितकी त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी. म्हणजे आपण आता pKa व्हॅल्यू बघू या टेबल मध्ये. ऑर्थो नायट्रोफिनॉलची 7.2 आहे आणि इथेनॉलची 15.9 आहे. म्हणजे इथेनॉलची व्हॅल्यू आहे 15.9. that is the greatest, that is why it is a weaker acid. आणि आपण बघतो की इथेनॉल इज नॉट एट ऑल ऍसिडिक. इथेनॉल इज ऑलमोस्ट न्यूट्रल मॉलिक्यूल. तुम्ही हाताने जरी इथेनॉल घेतलं, हात लावला त्याला, तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे इजा होण्याची चान्सेस नसतात. ऑर्थो नायट्रोफिनॉल जर घेतलं तुम्ही, दॅट इज 7.2 pKa व्हॅल्यू, म्हणजे तो काय आहे, स्ट्रॉंगर ऍसिड आहे. जनरली फिनॉलिक कंपाऊंड जर तुमच्या शरीरावर पडले तर तुमची त्वचा जाळतात. वाय? बिकॉज दे आर ऍसिड. आपण त्याला कार्बोलिक ऍसिड असं म्हटलं होतं. काल एका डिस्कशन मध्ये आपण फिनॉलला कार्बोलिक ऍसिड असं म्हटलं होतं. सो दिस फिनॉल्स आर ऍसिडिक. ऑर्थोनायट्रोफिनॉलचं pKa आहे 7.2, मेटानायट्रोफिनॉलचं आहे 8.3 आणि पॅराचं आहे 7.1. फक्त फिनॉलचा pKa व्हॅल्यू 10 आहे. आणि मगाशी बघितलं होतं आपण क्रिसॉल, ऑर्थो, मेटा आणि पॅरा क्रिसॉल यांची व्हॅल्यू फिनॉल पेक्षा थोडीशी जास्त आहे, म्हणजे ते लेस ऍसिडिक आहे. व्हॅल्यू जास्त असेल तर ते वीक ऍसिड होतात. आणि इथेनॉलची व्हॅल्यू 15.9 आहे, म्हणजे इट इज द वीकेस्ट ऍसिड. फिनॉल इज मिलियन टाइम्स मोर ऍसिडिक दॅन इथेनॉल. दुसरी रिएक्शन आहे अल्कोहोल आणि फिनॉलची, इस्टरिफिकेशन. अल्कोहोल आणि ऍसिड एकत्र केले की इस्टर मिळतं. अल्कोहोल्स अँड फिनॉल्स रिएक्ट विथ कार्बोक्सिलिक ऍसिड, ऍसिड क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड टू फॉर्म इस्टर. ROH किंवा AROH प्लस RCOH in presence of acid gives RCOOR' प्लस H2O म्हणजे पाणी तयार होतं. आता ह्या पाण्याचं काय करायचं हे आपण पुढे चालून एका रिएक्शन मध्ये बघणार आहोत. कारण ज्यावेळेस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळतो अशा प्रकारे आणि तो बाय प्रोडक्ट जर तुमच्या रिएक्शन मध्ये अडथळे निर्माण करत असेल तर तुम्हाला तो बाय प्रोडक्ट कंटिन्युअसली काढून टाकावा लागतो.
म्हणजे रिॲक्शन एका बाजूला चालू असते आणि त्याच वेळेस तुमचा बाय प्रॉडक्ट तुम्हाला बाहेर काढून टाकायचा असतो. तर तो डिस्टिलेशन किंवा इव्हॉपरेशन मेथडनं किंवा त्याच्यामध्ये दुसरा एखादा क्वेंचिंग सबस्टन्स टाकून तो न्यूट्रलाइज केला जातो. ते कसं आपण पुढे बघणार आहोत. दुसरी आहे अल्कोहोल प्लस अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड गिव्स यू ईस्टर, किंवा अल्कोहोल प्लस RCOCl म्हणजे ऍसिड क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन गिव्स यू ईस्टर. म्हणजे 3 प्रकारे ईस्टर मिळू शकतं. अल्कोहोलची ऍसिड बरोबर रिएक्शन, ऍसिड अनहायड्राइड बरोबर रिएक्शन किंवा ऍसिड क्लोराइड बरोबरची रिएक्शन तुम्हाला ईस्टर मिळवून देऊ शकतात. आता हे करत असताना याचे बाय प्रोडक्ट्स तयार होतात आणि मग ते बाय प्रोडक्ट्स कसे बाजूला काढायचे हे आपण बघूया. रिएक्शन विथ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड ऍसिड अनहायड्राइड, याच्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड कॅटलिस्ट म्हणून वापरावा लागतो. ही रिएक्शन रिव्हर्सिबल असते. रिव्हर्सिबल म्हणजे काय की त्या ठिकाणी जर तुम्ही तो सल्फ्युरिक ऍसिड टाकला नाही तर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अनहायड्राइडची अल्कोहोल बरोबर रिएक्शन होईल, ईस्टर तयार होईल आणि त्याच्याच मध्ये जर समजा रिव्हर्सिबल रिएक्शन झाली तर पुन्हा कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अनहायड्राइड तयार होत राहतील. म्हणजे तुम्ही कितीही तास रिएक्शन सुरू ठेवली तरी देखील ती रिएक्शन पूर्णत्वाला जाणार नाही. देअरफोर ते जे पाणी आहे तयार झालेलं, मग अशी आपण रिएक्शन मध्ये बघितलं प्लस H2O, तो जो बाय प्रॉडक्ट आहे तो कंटिन्युअसली रिमूव्ह करण्यासाठी एक डिस्टिलेशन ऍपरेटस त्याला जोडली जाते आणि रिएक्शन एका बाजूला चालू असते आणि तयार झालेल्या वॉटर वेपर डिस्टिलेशनच्या साह्यानं कंडेन्स करून बाजूला काढल्या जातात. द रिएक्शन विथ ऍसिड क्लोराइड इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. पिरिडीन हा बेस मॉलिक्युल आहे. म्हणजे तुम्ही बेन्झिन रिंग डोळ्यासमोर आणा, त्याच्यामधला एक कार्बन जर नायट्रोजननं रिप्लेस केला तर जे कंपाऊंड तयार होईल ते पिरिडीनचं स्ट्रक्चर असतं. मग हा पिरिडीन मध्ये नायट्रोजनवर लोन पेअर असते. दिस लोन पेअर कॅन ऍब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन आणि म्हणून या ऍसिड क्लोराइडच्या आणि अल्कोहोलच्या रिएक्शन मध्ये जो HCl गॅस तयार होतो किंवा ऍसिड तयार होतं त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी तुम्ही पिरिडीन त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये टाकता आणि ते न्यूट्रलाइज झालं की रिएक्शन फॉरवर्ड होते. म्हणजे राईट हँड साइडला तुमचा इक्विलिब्रियम रिएक्शनचा शिफ्ट होतो आणि तुमची रिएक्शन पुढे पुढे जात राहते. जर समजा ते HCl तसंच रिएक्शन मध्ये ठेवलं आणि पिरिडीन टाकलंच नाही तर काय होईल की तुमच्या ईस्टरचं परत हायड्रोलिसिस होईल, तुम्हाला परत ऍसिड क्लोराइड आणि अल्कोहोल मिळेल. वरच्या रिएक्शन मध्ये सुद्धा अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मधलं जर पाणी बाजूला काढलं नाही तर ते ईस्टरचं हायड्रोलिसिस करणार आणि तुम्हाला परत अल्कोहोल आणि ऍसिड मिळणार. म्हणजे तुम्ही दिवसभर जरी रिएक्शन केली तरी तुमचं स्टार्टिंग मटेरियल त्या रिएक्शन मध्ये तसंच असेल असं तुम्हाला आढळून येईल. आणि म्हणून टू शिफ्ट द इक्विलिब्रियम टू द राईट हँड साइड तुम्हाला हे जे बाय प्रॉडक्ट तयार झालेले असतात ते लगेचच्या लगेच बाहेर काढून घ्यावे लागतात किंवा ते जर रिएक्शन फ्लास्क मध्येच राहिले तर त्यांना न्यूट्रलाइज करावं लागतं. इथं ऍसिड तयार होतंय म्हणून आपण न्यूट्रलायझेशन साठी पिरिडीन हा बेस वापरतो. तिथं जर बेस तयार होत असता तर आपण न्यूट्रलायझेशन साठी वरून ऍसिड टाकलं असतं. इंट्रोडक्शन ऑफ ऍसिटिल ग्रुप टू अल्कोहोल और फिनॉल इज नोन एज ऍसिटिलेशन रिएक्शन. ही ऍसिटिलेशन रिएक्शन आपण पाहिलं होतं की मॉर्फिन, कोकेन, हिरोईन याच्यामध्ये सुद्धा खूप महत्वाची होती. आणि इथे सुद्धा तुम्हाला एका ड्रग मॉलिक्युलचं एक्झाम्पल दिलंय ऍस्प्रिन. सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे फिनॉलिक रिंगला जर 2 नंबरच्या कार्बनला COOH ग्रुप जोडलेला असेल तर त्याला म्हणायचं सॅलिसिलिक ऍसिड आणि त्याचं ऍसिटिलेशन केलं ऍसिटिक अनहायड्राइडनं इन प्रेझेन्स ऑफ H+ म्हणजे ऍसिड तर तुम्हाला ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड मिळतं प्लस ऍसिटिक ऍसिड बाय प्रोडक्ट मिळतं. हा जो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड आहे दिस इज नथिंग बट युअर ऍस्प्रिन. तुम्ही जे नियमितपणे वापरलं जाणारं अँटीसेप्टिक किंवा अॅनाल्जेसिक आहे हे ऍस्प्रिन अशा प्रकारे तयार केलं जातं. दुसऱ्या टाईपचे रिएक्शन्स आहेत रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिव्हेज ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन अल्कोहोल. आपण आतापर्यंत OH बॉन्ड ब्रेक होऊन ज्या रिएक्शन्स होतात त्या बघत होतो. आता जे बघतोय आपण त्याच्यामध्ये CO हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. फिनॉल मध्ये अशा प्रकारचे रिएक्शन होत नाहीत कारण आपण बघितलं की बेन्झिन रिंगला ऑक्सिजन जोडलेला आहे, त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, तिथे sp2 कार्बनमुळे S कॅरेक्टर जास्त आहे
आणि म्हणून तो बॉन्ड स्ट्रॉंग आहे. त्यामुळं फिनॉल मधला CO बॉन्ड ब्रेक करणं अवघड असतं. इट रिॲक्ट्स ओनली विथ झिंक, म्हणजे एकमेव एक्झाम्पल आहे की झिंक बरोबर फिनॉल रिॲक्ट होतं. म्हणून आपण रिॲक्शन्स विथ हायड्रोजन हॅलाइड ऑफ अल्कोहोल्स बघूया. आपण अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन बघितली होती 10 नंबरच्या चॅप्टर मध्ये. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल कसं बघितलं होतं? ROH प्लस HX, म्हणजे HX म्हणजे काय? HCl, HBr, HI, HF असे हायड्रोजन हॅलाइड किंवा हॅलो ऍसिड्स किंवा हायड्रोजन हॅलाइड्स यांच्या बरोबर रिएक्शन करून आपण RX मॉलिक्यूल तयार केला होता. याच्यामध्ये एक लुकास टेस्ट नावाची टेस्ट सांगितलेली आहे. याच्यामुळे तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स एकमेकापासून वेगळे करण्यासाठीची किंवा वेगळे दाखवण्यासाठीची टेस्ट केली जाऊ शकते. लुकास रिएजंट म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस झिंक क्लोराइड या मिश्रणाला लुकास रिएजंट म्हणतात. आणि अल्कोहोल्स आर सोल्युबल इन दिस रिएजंट, परंतु हॅलाइड्स आर इमिसिबल म्हणजे नॉन सोल्युबल. म्हणजे तुम्ही जर लुकास रिएजंट मध्ये जर अल्कोहोल टाकलं तर काय होईल? दॅट विल बी मिसिबल. परंतु जर त्याचं अल्किल हॅलाइड टाकलं तर ते इमिसिबल होईल आणि टर्बिडिटी तयार होईल. टर्शरी अल्कोहोल मध्ये टर्बिडिटी लगेच तयार होते, कारण या झिंक क्लोराइड मुळे काय होईल? अल्कोहोल टाकलं की त्याचं लगेच अल्किल हॅलाइड मध्ये रूपांतर होईल आणि अल्किल हॅलाइड इज इमिसिबल इन लुकास रिएजंट. टर्शरी अल्किल हॅलाइड इज इमिसिबल, त्यामुळे तो लगेच बाहेर येणार. तुम्हाला लगेच त्या ठिकाणी व्हाईट प्रेसिपिटेट किंवा कलर प्रेसिपिटेट दिसणार. परंतु प्रायमरी अल्कोहोल्स डू नॉट प्रोड्यूस टर्बिडिटी. का? कारण प्रायमरी अल्कोहोल पासून ज्या वेळेस हॅलाइड तयार होईल ते हॅलाइड त्या लुकास रिएजंट मध्ये सोल्युबलाइज होईल आणि त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी टर्बिडिटी मिळणार नाही. दुसरी रिएक्शन आहे अल्कोहोल्स रिॲक्ट विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. हे सुद्धा आपण रिएक्शन बघितली होती प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स मध्ये, की अल्कोहोल्स आर कन्व्हर्टेड टू अल्किल हॅलाइड्स बाय रिएक्शन विथ फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स किंवा फॉस्फरस ट्रायहॅलाइड. म्हणजे ROH प्लस PX3 किंवा ROH प्लस PCl5 किंवा ROH प्लस रेड फॉस्फरस गिव्स यू अल्किल हॅलाइड. ही रिएक्शन आपण प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स मध्ये देखील बघितलेली आहे. दिस इज द सेम रिएक्शन. तुम्हाला काय मिळतं? अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड मिळतं. पुढची रिएक्शन आहे डिहायड्रेशन. हायड्रा म्हणजे वॉटर. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज डिहायड्रेशन रिएक्शन. अल्कोहोल मधनं जर वॉटर मॉलिक्यूल काढून टाकला तर तुम्हाला अल्किन मॉलिक्यूल मिळेल. आणि हा अल्किन मॉलिक्यूल मिळवण्यासाठी तुम्हाला प्रोटिक ऍसिड हा रिएजंट म्हणून वापरावा लागतो. H2SO4 किंवा H3PO4 यांना प्रोटिक ऍसिड का म्हटलंय? बिकॉज दे आर कंटेनिंग अ प्रोटॉन H+, म्हणून त्यांना प्रोटिक ऍसिड म्हणतात. किंवा तुम्ही अनहायड्रस झिंक क्लोराइड किंवा अल्युमिना सुद्धा वापरू शकता, कारण हे काय करतात? वॉटरला खेचून घेतात. अनहायड्रस झिंक क्लोराइड किंवा अल्युमिना कॅन ऍब्सॉर्ब द water and that's why you can remove the water from alcohol group and you get C double bond. Ethanol undergoes dehydration by heating in concentrated sulfuric acid. इथेनॉलला जर सल्फ्युरिक ऍसिड मध्ये हीट केलं तर तुम्हाला इथिन नावाचा मॉलिक्यूल मिळतो, म्हणजे इथिन गॅस तयार होतो. सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स आर डिहायड्रेटेड इन माइल्ड कंडिशन. माइल्ड म्हणजे काय? तुम्हाला हिटिंग फारशी करावी लागत नाही किंवा केली तरी तुम्ही साधारणपणे वॉर्म कंडिशनला रिएक्शन करू शकता. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल, आयसोप्रोपेनॉल किंवा टर्शरी ब्युटानॉलची रिएक्शन झाली तर तुम्हाला सहजासहजी अल्किन मॉलिक्यूल मिळून जातात. रिलेटिव्ह इज ऑफ डिहायड्रेशन जे आहे, टर्शरी अल्किल सहजासहजी रिॲक्ट होतात, सेकंडरी त्यापेक्षा कमी प्रमाणात रिॲक्ट होतात आणि प्रायमरी रिएक्शन होण्यासाठी जास्त एनर्जी द्यावी लागते. याचं कारण आपण त्या रिएक्शन्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे फॉर्मेशन ऑफ अल्किन्स मध्ये, की टर्शरी अल्कोहोलच्या डिप्रोटोनेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी जो कार्बो कॅटायन तयार होतो तो स्टेबल असतो आणि म्हणून
जर स्टेबल प्रॉडक्ट बनत असेल तर रिॲक्शन लवकर जाते आणि त्याच्यानंतर एक हायड्रोजनचं इलिमिनेशन होतं आणि तुम्हाला अल्किन ग्रुप मिळतो. म्हणजे तुमचा इंटरमिजिएट किंवा फायनल प्रॉडक्ट जितका स्टेबल असेल तितकी तुमची रिॲक्शन जास्त स्पीडनं किंवा जास्त जोरात जाऊ शकते. याचं मेकॅनिझम तुम्हाला 3 स्टेपमध्ये दिलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या अल्कोहोलची H+ तुमच्या प्रोटिक ऍसिड बरोबर रिॲक्शन होते आणि तुम्हाला H2O+ असा एक लिव्हिंग ग्रुप पाहायला मिळतो. रेड कलर मध्ये दाखवलेला आहे पुस्तकात. प्रोटोनेटेड अल्कोहोल किंवा त्याला इथिल ऑक्झोनियम आयन असं म्हणतात. ऑक्झोनियम म्हणजे काय? ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. तो का आलेला आहे? कारण तुम्ही जर ऑक्सिजनचा ऍटमला 3 बॉन्ड दिसत आहे परंतु ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे? 2 आहे. मग ज्या अर्थी त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा बॉन्ड तयार झालेला आहे त्या अर्थी तो मॉलिक्यूल अनस्टेबल आहे आणि मग तो अनस्टेबल मॉलिक्यूल स्टेबल होण्यासाठी काय करेल? शेजारच्या कार्बन ऑक्सिजन बॉन्डचं क्लिवेज होणार आणि तो इलेक्ट्रॉनच्या शेअर्ड पेअरवर येणार आणि तुम्हाला कार्बोकॅटायन तयार झालेलं दिसेल. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन म्हणजे अगोदर इथेनॉलचं प्रोटोनेशन झालं, H2O मॉलिक्यूल त्या ठिकाणी निघून गेला आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला. तो पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करण्यासाठी त्याच्या शेजारच्या कार्बनवरचा एक हायड्रोजन इलिमिनेट झाला. दॅट इज इलिमिनेशन ऑफ प्रोटॉन आणि तुम्हाला इथिन मॉलिक्यूल मिळाला. ह्या सगळ्या रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत. यांना पुढे नेण्यासाठी कॅटलिस्टची गरज पडते किंवा तयार होणारा मॉलिक्यूल किंवा बाय प्रोडक्ट सहजासहजी रिॲक्शन मधून काढून टाकावा लागतो तरच ती रिॲक्शन पुढे जाते. आणि अशा प्रकारे तुम्ही बघितलं की H+ इज अ कॅटलिस्ट. पहिल्या स्टेपमध्ये तो प्रोटोनेट करतो, दुसऱ्या स्टेपमध्ये तो H2O ला घेऊन बाहेर पडतो आणि तिसऱ्या स्टेपमध्ये अजून एक हायड्रोजन त्या ठिकाणी इलिमिनेट होतो आणि तुम्हाला इथिन नावाचा मॉलिक्यूल तयार होतो. या 3 स्टेपचं मेकॅनिझम आहे. टर्शरी कार्बोकॅटायन्स आर मोर स्टेबल and therefore are easier to form than secondary and primary carbocation. That's why tertiary alcohols are the easiest to dehydrate. पुढची रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन. आपण बघितलं होतं की ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. जर तुमच्या मॉलिक्यूल मधनं हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल काढून टाकला तर त्या रिॲक्शनला देखील ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. फॉर्मेशन ऑफ कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड या ठिकाणी तयार होणार आहे आणि क्लिवेज कोणाचं होणार आहे? एका OH बॉन्डचं आणि एका CH बॉन्डचं. म्हणजे शेजारच्या ऍटमवरनं एक हायड्रोजन ऍटम इलिमिनेट होईल. अशा प्रकारे एक हायड्रोजन मॉलिक्यूल तुमच्या अल्कोहोल मधनं निघून जाईल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. याला डिहायड्रोजनेशन असं देखील म्हणतात. डी म्हणजे काय? काढून टाकणे आणि हायड्रोजन म्हणजे काय? एक हायड्रोजन मॉलिक्यूल काढून टाकला. बिकॉज इट इन्व्हॉल्व्स लॉस ऑफ डायहायड्रोजन फ्रॉम अल्कोहोल मॉलिक्यूल. डिपेंडिंग ऑन द ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरी अल्कोहोल इज ऑक्सिडाइज टू अल्डेहाइड. म्हणजे तुम्ही जर RCH2OH घेतला तर ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्याचं पहिल्यांदा रूपांतर RCHO म्हणजे अल्डेहाइड मध्ये होतं. त्याला जर तुम्ही फर्दर ऑक्सिडाइज केलं तर त्याचं रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. म्हणजे अगोदर तुमचं अल्कोहोल असतं, नंतर अल्डेहाइड असतं आणि नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड असतं. ही ऑक्सिडेशनची ऑर्डर पण तुम्हाला ध्यानात ठेवायची की कोणत्या स्टेप नंतर कोणती स्टेप होऊ शकते. या ठिकाणी तुम्ही बघताय RCH2OH ऑक्सिडेशन झालं म्हणजे 2 हायड्रोजन शेजारच्या कार्बन आणि ऑक्सिजनवरनं निघून गेले. एक कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार झाला आणि तुम्हाला अल्डेहाइड मिळालं आणि या अल्डेहाइड मधनं परत तुम्ही जर ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. आता या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन करत असताना तुम्हाला काही ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग रिएजंट माहिती पाहिजे. काल आपण लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड किंवा निकेल, पॅलेडियम आणि प्लॅटिनमच्या उपस्थितीमध्ये हायड्रोजन गॅस हे रिड्युसिंग एजंट बघितले होते. आता या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट सांगितलेले आहे. पहिला सांगितलाय पोटॅशियम परमॅंगनेट. पोटॅशियम परमॅंगनेट इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तो काय करतो की तुमच्या अल्कोहोलचं डायरेक्ट रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करतो. तुमचा आणि पोटॅशियम परमॅंगनेटचा संबंध कधी आलेला आहे की ज्या वेळेस ग्रामीण भागामध्ये पूर्वी पाणी शुद्ध करण्यासाठी
पाण्याच्या टाकीमध्ये पोटॅशियम परमॅंगनेटच्या गोळ्या सोडून दिल्या जायच्या आणि त्याला असा स्ट्रॉंग मॅंगनीजचा वास यायचा आणि थोडासा ब्राउनिश कलर त्या पाण्यामध्ये दिसायचा, कारण पोटॅशियम परमॅंगनेट इज ब्राउनिश इन कलर. तर मग हे का टाकलं जायचं पाण्यामध्ये? कारण एखाद्या पाण्यामध्ये जर समजा एखादा बायोलॉजिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड असेल, म्हणजे बॅक्टेरिया असेल, मायक्रोब असेल, व्हायरस असेल, पॅथोजेन असेल आणि तुमचं पाणी खराब होणार असेल, त्याच्यात जर पोटॅशियम परमॅंगनेट टाकला तर तो त्या सगळ्यांना ठार मारतो, त्यांचं सगळ्यांचं ऑक्सिडेशन करून टाकतो. म्हणून ग्रामीण भागामध्ये सहजासहजी पाणी शुद्ध करण्यासाठी एकतर क्लोरीन टाकतात किंवा पोटॅशियम परमॅंगनेट टाकतात. तर हा काय करतो मग तुमचा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे अल्कोहोलचं रूपांतर ऍसिड मध्ये करतो, थेट ऍसिड मध्ये. दुसरा रिएजंट आहे CrO3 म्हणजे क्रोमिक अनहायड्राइड. मग हा CrO3 काय करतो? इट इज अ माइल्ड किंवा मीडियम ऑक्सिडायझिंग एजंट आणि तुम्ही अल्कोहोल पासून अल्डेहाइडच्या स्टेपला रिएक्शन स्टॉप करू शकता आणि अल्डेहाइड तुम्ही आयसोलेट करू शकता. दुसरा एक अतिशय चांगला रिएजंट आहे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, त्याला PCC म्हणतात. म्हणजे हा पिरिडिन मॉलिक्यूल मी मगाशी जो सांगितलं की बेन्झिन मधलं जर एक कार्बन काढून तिथे नायट्रोजन टाकला की तो पिरिडिन होतो आणि त्या पिरिडिनचं क्लोरोक्रोमॅट हे सॉल्ट आहे. हे कॉम्प्लेक्स जे आहे ही साधी पावडर असते आणि ही पावडर जर तुम्ही अल्कोहोल बरोबर एखाद्या सॉल्व्हंट मध्ये रिएक्ट केली तर तुम्हाला अतिशय चांगल्या इल्ड मध्ये अल्डेहाइड मिळतं. CH3C डबल बॉन्ड C CH2OH in presence of PCC gives you aldehyde. सेकंडरी अल्डेहाइड पासून तुम्हाला जर कीटोन मिळवायचे असतील तर क्रोमिक ऍसिड अनहायड्राइड वापरलं जातं. CrO3 सेकंडरी अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ CrO3 गिव्स यू कीटोन. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डेहाइड मिळालं, सेकंडरी अल्कोहोल पासून तुम्हाला कीटोन मिळालं. मग टर्शरी अल्कोहोल काय करतात? टर्शरी अल्कोहोल डू नॉट अंडरगो ऑक्सिडेशन. परंतु जर समजा तुम्ही स्ट्रॉंग रिएजंट टाकला KMnO4 सारखा तर तो अनेक ठिकाणी त्या बॉन्डची मोडतोड करतो. क्लिव्हेज ऑफ व्हेरियस कार्बन कार्बन बॉन्ड्स विल टेक प्लेस आणि तुम्हाला लेस नंबर ऑफ कार्बन असणारं कार्बोक्सिलिक ऍसिड मिळू शकतं. म्हणजे KMnO4 इज नॉट अ व्हेरी गुड रिएजंट इफ यू वॉन्ट सिलेक्टिव्हली अल्डेहाइड. तुम्हाला जर समजा फक्त त्या खराब पाण्यातल्या मायक्रोबियल किंवा व्हायरस किंवा बॅक्टेरिया सारखं सगळ्यांना ठार मारून टाकायचं असेल तर तुम्ही KMnO4 वापरायचं. When vapors of primary or secondary alcohol are pass over heated copper, dehydrogenation takes place. म्हणजे अल्कोहोल पासून अल्डेहाइड बनवण्यासाठी तुम्ही कॉपरचा देखील वापर करू शकता. कॉपरच्या गरम रॉडवरनं जर तुम्ही अल्कोहोलच्या वेपर पास केल्या तर तुम्हाला अल्डेहाइड आणि कीटोन प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल पासून मिळू शकतात. आणि टर्शरी अल्कोहोलच्या वेपर्स जर तुम्ही त्यावरनं पास केल्या तर तुम्हाला डिहायड्रेशन होतं. बघा, डिहायड्रोजनेशन म्हणजे काय? H2 रिमूव्ह करणं आणि डिहायड्रेशन म्हणजे काय? H2O रिमूव्ह करणं. पाणी रिमूव्ह होणार आणि तुम्हाला अल्किन मॉलिक्यूल मिळणार. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये शब्दांमधल्या थोड्याशा फरकामुळे देखील रिएक्शन्स मध्ये किती मोठे बदल होतात ते तुम्ही लक्षात घ्यायचंय की डिहायड्रोजनेशन आणि डिहायड्रेशन. डिहायड्रोजनेशन मुळे तुम्हाला अल्डेहाइड किंवा कीटोन मिळतो आणि डिहायड्रेशन मुळे तुम्हाला अल्किन मॉलिक्यूल मिळतो. आणि सगळ्यात शेवटचं उदाहरण आता तुम्हाला आजच्या दिवसाचं बायोलॉजिकल ऑक्सिडेशन. हे तुमच्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे. कसं? तुम्ही पेपरला बातम्या वाचल्या असतील की चुकीची दारू पिल्यामुळे किंवा विषारू दारू पिल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. दारू म्हणजे काय असतं? इथेनॉल असतं, प्युअर इथेनॉल. त्याच्यामध्ये दुसरे रिएजंट टाकून त्याला विषारी बनवलं जातं की लोकांनी पिऊ नये, त्याचा इंडस्ट्रियल वापर करावा फक्त. मग त्याच्यात एक साधारण 0.2% क्रोटोनल्डेहाइड किंवा मिथेनॉल किंवा ऍसिटेट, इथिल ऍसिटेट, ऍसिटोन, टोल्युइन असे रिएजंट टाकले जातात की जेणेकरून ते माणसं पिणार नाही. परंतु कधी कधी काही लोकांना स्वस्तात मिळतं म्हणून ही लोक दारू पितात. आणि त्याच्यामध्ये मिथेनॉल जर असेल तर या मिथेनॉलचं रूपांतर ऑक्सिडेशन झाल्यानंतर मिथेनॉल मध्ये होतं आणि त्याचं पुढं मिथॅनॉइक ऍसिड मध्ये होतं. म्हणजे CH3OH हा मिथेनॉल जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होऊन तुम्हाला मिथॅनॉइक ऍसिड तयार होतो
आणि दिस मिथेनॉल ऍसिड इज अ कॉज फॉर ब्लाइंडनेस अँड डेथ. म्हणजे तुमच्या किडनीज लिव्हर खराब करण्यासाठी हा मिथेनॉइक ऍसिड कारणीभूत असतो. म्हणून काय केलं जातं मग, अशा लोकांना पुन्हा त्यांच्या इंट्राव्हेनस म्हणजे त्यांच्या नसेमध्ये थोडस इथेनॉल सोडलं जातं की जेणेकरून मिथेनॉलचं ऑक्सिडेशन होण्यापेक्षा ते जे एन्झाईम आहेत बॉडीमधले ते इथेनॉलचं ऑक्सिडेशन करत बसतील आणि तुमचं मिथेनॉल तशाच स्वरूपात एक्सक्रिटरी सिस्टम मधनं किडनी मधनं युरिन मधनं पास होऊन तुम्ही वाचू शकता. म्हणजे दारू चुकीची जरी पिले तरी तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी पुन्हा दारूचंच इंजेक्शन द्यावं लागतं. अशी ही आयर्नी आहे. आजच्या पुरतं आपण या ठिकाणी थांबू. उद्या आपण इथरचं प्रिपरेशन आणि इथरच्या रिएक्शन्स बघू. थँक्यू.